मुंबईच्या उपनगरात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू आहे। सकल भागात पाणी साचलंय तर रस्त्यावर पाणी साचल्यानं मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावतीये। मुंबईतील अंधेरी, हिंदमाता, वडाळा, गांधी मार्केट, दादर पारसी कॉलनी त्याचबरोबर परळ स्थानक या ठिकाणी आता मोठं पाणी भरल्याचं चित्र सध्या दिसून येतंय। त्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये सध्या मुसळधार पावसानं मोठा फटका बसलेला आहे। अंधेरी सबवे हा पाण्याखाली गेलाय, त्याचबरोबर दादरमधील हिंदमाता परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। तर मुंबईमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय आणि याच पार्श्वभूमीवर आता दुपारच्या सत्रातल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानं सरकारनं अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। मुंबई आणि उपनगरासाठी हा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे। त्यामुळे दुपारच्या सत्रातल्या शाळांना आता सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। तर मुंबईसह ठाण्यामध्ये पुढील 48 तासांसाठी रेड अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय, हायवेवरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। तर मुंबई आणि उपनगरासाठी हा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे। तर मुंबई आणि उपनगरासाठी निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे। मुंबईच्या अनेक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय आणि याच पार्श्वभूमीवर आता दुपारच्या सत्रातल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानं सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे। तर कुर्ल्यातही या मुसळधार पावसाचा मोठा फटका बसल्याचं सध्या दिसून येत आहे। कारण कुर्ला रेल्वे स्थानक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सध्या पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता रेल्वे वाहतुकीवर देखील याचा मोठा परिणाम होताना दिसून येतोय। मध्य रेल्वेची वाहतूक ही 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावतीये। तर कुर्ला स्थानक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं दृश्य सध्या पाहायला मिळतंय। तर मुंबई परिसरात गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचायला सुरुवात झाली आहे। यामुळेच कुर्ला रेल्वे स्थानक आणि परिसरात पाणी साचलंय। त्यामुळे इथल्या नागरिकांना त्याचबरोबर प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। तर याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी। सध्या मी कुर्ला स्थानकावर आहे आणि कुर्ला स्थानकावरची दृश्य मी तुम्हाला दाखवू इच्छितो की सध्या ट्रॅकवर पाणी यायला जे आहे सुरुवात झालेलं आहे। पाहायला गेलं तर 3 दिवसांपासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे आणि या मुसळधार पावसानंतर समजा आज सकाळपासूनच पहाटेपासूनच जोरदार पाऊस जो आहे तो कुर्ला या ठिकाणी पडताना दिसून येत आहे। संपूर्ण मुंबईमध्ये जे आहे पाऊस पडताना दिसून येत आहे। सध्या मध्य रेल्वेवरची वाहतूक जी आहे ती 20 ते 25 मिनिटं उशीर आली आहे। हार्बर रेल्वेवरील वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशीर आली आहे आणि अशामध्येच मुंबईतील चाकरमान्यांचे प्रचंड हाल होताना जे आहेत ते सध्या दिसून येत आहेत। कुर्ला स्थानकावरची ही दृश्य पाणी साचलेलं आहे। वडाळा असेल सोबत दादर असेल या ठिकाणी देखील ट्रॅकवर पाणी येण्याची आहे सुरुवात झालेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आकाश सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। तर मुंबई परिसरात गेल्या काही तासांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झालेला आहे। तर मुंबईच्या उपनगरात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू आहे। सखल भागात पाणी साचलेले, रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झालेला आहे। तर मध्य रेल्वेच्या वाहतुकीवरही याचा मोठा परिणाम झालाय। तर मुंबईतील अंधेरी असेल, हिंदमाता, दादरमधील हा परिसर असेल, वडाळा असेल, गांधी मार्केट, दादर पारसी कॉलनी असेल, त्याचबरोबर परळ स्थानक असेल, या सगळ्या परिसरांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी आज मुंबईमध्ये हा मुसळधार पाऊस बरसतोय। काल रात्री देखील मुसळधार पाऊस बरसत होता आणि आज सकाळपासूनच मुंबईच्या या सर्व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचायला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळालं होतं। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आमच्यासोबत जोडले गेलेत। शुभम, मुंबईमध्ये तुफान पाऊस बरसतोय, काय अधिक अपडेट?
अंकिता, मागील 3 दिवसांपासून मुंबईमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग दिसून येत आहे आणि आज सकाळपासूनच जे आहे मुंबईमध्ये चांगलाच पाऊस बरसताना दिसून येत आहे. आता दुपारचे 12 वाजलेले आहेत. सकाळपासून जे आहे मुंबईमध्ये चांगलीच पावसाची बॅटिंग जी आहे ती पाहायला मिळालेली आहे. पाऊस जो आहे कुठेतरी आपला जोर कमी नाही करत आहे मुंबईमध्ये. सध्या मी दृश्य तुला दाखवू इच्छितो कशा पद्धतीने सध्या व्हिजिबिलिटी आहे मुंबईची, ही मी तुम्हाला दाखवू इच्छितो. कारण की ज्या पद्धतीने पाऊस सुरू आहे त्यामुळे कुठेतरी धुकमय वातावरण जे आहे ते देखील मुंबईमध्ये आता दिसून येत आहे. लांबचे दृश्य किंवा इमारती असतील त्या आता दिसून नाही येत आहे. तर मुंबईमध्ये अनेक ठिकाणी ट्रॅफिक जाम झालेला आहे. सखल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे. नागरिकांचे प्रचंड हाल होताना दिसून येत आहेत. अनेक कार्यक्रम जे आहेत ते देखील रद्द करण्यात येत आहेत. शाळांना देखील सुट्टी जी आहे ती जाहीर करण्यात येत आहे. खरं बघायला गेलं तर आता मी मुंबईतील सांताक्रूझ विमानतळ परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणची मी दृश्य तुम्हाला दाखवू शकतो की समजा पाऊस असाच काही तास असाच पडत राहिला आणि व्हिजिबिलिटी समजा कमी झाली तर याचा परिणाम मुंबईतील जी एअरपोर्टची जी वाहतूक असते, जी एअरलाईन्स असतात त्याच्यावर देखील होण्याची दाट शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येत आहे. मी आत्ताच मुंबई विमानतळाशी काही आपले सहकारी आहेत त्यांच्याशी संपर्क केला. त्यांनी सांगितलं की सध्याची परिस्थिती ठीक आहे, पण समजा आता हायटाईड सांगण्यात आलेली आहे. हायटाईड नंतर परिस्थिती जी आहे ती देखील बिघडू शकते, कारण की वारे ज्या वेगाने वाहणार आहेत त्यानुसार कुठेतरी विमानसेवा ही देखील विस्कळीत होण्याची शंका जी आहे ती व्यक्त करण्यात येत आहे. व्हिजिबिलिटी आपण बघू शकतो, दृश्यमानता आपण बघू शकतो, कशा पद्धतीने समोरच्या इमारती जी आहेत त्या देखील या ठिकाणी दिसून नाही येत आहेत. त्याच्याच खाली समजा बघायला गेलं तर वाहतूक जी आहे ती देखील चांगलीच विस्कळीत झालेली दिसून येत आहे. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, पश्चिम द्रुतगती महामार्ग या ठिकाणचे मी दृश्य आता तुम्हाला दाखवत आहे. कशा पद्धतीने वाहन चालक जे आहेत आपली वाट काढताना दिसून येत आहेत. पहाटेपासूनच या ठिकाणी वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली दिसून येत आहे. ज्या ठिकाणी आपल्याला अंधेरी असेल, अंधेरीवरनं बँड्रा किंवा दादरला जायला निश्चित शुभम, त्यामुळे एकंदरीतच आता या पावसाचा परिणाम वाहतूक कोंडीवर असेल, हवाई वाहतुकीवर असेल, त्याचबरोबर रेल्वे वाहतुकीवर झाल्याचं देखील पाहायला मिळतंय. तुर्तास धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.